महात्मा ज्योतिराव फुल्यांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा। तर हा जो आम्हाला हक्क आणि अधिकार जे महापुरुषांनी आपल्या श्रमातून मिळवून दिले आणि त्याच आमच्या हक्क आणि अधिकारांचं नष्ट करण्यासाठी आज हे सरकार काम करत आहे। आणि ते काम करत असताना आम्हाला कुठेतरी आमची दिशाभूल करत आहे। आताच भाऊने बोलताना सांगितलं की आमच्या एससी वर्गामध्ये 109 येतात आणि अशा प्रकारे एकाला अमानुष दाखवून आणि आमच्याच बंधुभावामध्ये भावाभावामध्ये भांडण लावण्याचं एकमेव हे काम आहे। तरी आमच्या एससी एसटी ओबीसी बांधवांनी लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा हे इथे कुठेतरी समाजाला विचलित करण्याचं काम करतात तेव्हा सर्वांना सप्रेम जय भीम। मी जास्त वेळ घेणार नाही। बरेचसे वक्ते या ठिकाणी बोलून गेले, काही कडू बोलले, काही गोड बोलले। ही वेळ गोड बोलायची नाही आणि कडू बोलायचीच नाही, ही तुमच्या आत्मसन्मानाची वेळ आहे। ज्या कामाकरता आपण या ठिकाणी एकत्र जमलो, त्या कामाकरता, त्या स्थितीकरता या ठिकाणी सर्वांनी एकत्र येऊन आपण सहकार्य करणे आणि त्यामध्ये सहभाग देणे काळाची गरज आहे। काही व्यथा व्यक्त केल्या की या ठिकाणी नोकरीदार वर्ग 1-1 लाख पेन्शन घेतो, 1-1 लाख पगार घेतो आणि ज्यांनी खरा आरक्षणाचा लाभ प्राप्त केलेला आहे त्यापैकी किती या ठिकाणी हजर आहेत आणि किती लोकांचा सहभाग आहे हे महत्त्वाचं या ठिकाणी बऱ्याचशा वक्त्यांनी सांगितलेलं आहे। बंधूंनो, आरक्षणाच्या बाबतीत सविस्तर विचार प्रत्येकाने मांडलेले आहे की आरक्षणाचा मुद्दा केल्यानंतर हा समाज फक्त आरक्षणाच्या भरोशावरती पुढे गेलेला नाही, तर आम्ही ज्या पद्धतीने आमची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला केलेल्या 22 प्रतिज्ञा आणि आम्ही केलेलं धर्मांतर याचं हे फलित आहे की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा बौद्ध समुदाय अत्यंत ताकदीने पुढे गेला। परंतु यासोबतच
अनेक जातींना तो सोबत घेऊन पुढे निघतो आहे, परंतु या संघवादी मनोवृत्तीच्या दृष्टीने याच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं मत ताईंनी व्यक्त केलं की आरक्षण फक्त बौद्धांसाठी नाही किंवा SC मध्येच फक्त बौद्ध समाज काही रस्त्यावरती उतरत नाही. ज्यावेळेस शिक्षणाचा राईट्स दिला त्यावेळेस अनेक लोक शिकायला लागलेत. जी लोक शर्यतीमध्ये होती ती पुढे गेलीत, परंतु तुम्हाला बाबासाहेबांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते प्राशन केल्याशिवाय गुरगुरल्याशिवाय राहत नाही. यांनी धावू नये. प्रत्येकासाठी एक नियम आहे, जो धावेल, कारण इथे कोणाला बंदी नाही आहे, इथे कोणाला असं ठरलं नाहीये की तुला इथे जाता येत नाही. म्हणून बाकीच्या नाराज असलेल्या वर्गांनी लक्षात ठेवा की हे एक षड्यंत्र आहे. फक्त आमच्यामध्ये भांडणं लावायचं आणि सत्तेचा मलिंदा त्यांनी खायचा, यासाठी आम्ही जागृत होऊन सगळ्या बंधू आणि भगिनींनी जागृत होऊन या लढाईमध्ये चांगल्या प्रकारे पुढे येऊन आम्ही आमचे हक्क आणि अधिकार बचावण्यासाठी सर्व एकत्रित आलं पाहिजे. येऊ या एवढं बोलून मी माझे 2 शब्द महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, मा रमाई, मा भीमाई यांना अभिवादन करतो. आणि खऱ्या अर्थानं आज 21 ऑक्टोबरला ज्या ठिकाणी भारत बंद आंदोलन या ठिकाणी कोण कॉल दिला हाच खऱ्या अर्थानं आमच्या समोर प्रश्न आहे. परंतु त्या आंदोलनात सर्वांनी सहभाग दिला म्हणून आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली, हाही महत्त्वाचा विषय होता. आम्ही या ठिकाणी 5-6 दिवसापूर्वी अमरावतीच्या रेस्ट हाऊसमध्ये चर्चा केली. अमरावती बंद करणं हा आमच्यासाठी महत्त्वाचा विषय नव्हता. एक जर आम्ही सगळ्या जनतेला सांगितलं असतं तर इथल्या प्रशासनाला घाई मोड आली असती आणि अमरावती जिल्हा बंद झाला असता. परंतु तरीही आम्ही आंबेडकरी अनुयायी आहोत. आंबेडकरी अनुयायासोबत आम्हाला एक समतेचं तत्व दिलं. या ठिकाणी आम्हाला उद्रेक करायचा नव्हता, शांततेच्या मार्गाने आम्हाला या ठिकाणी आंदोलन करायचं होतं आणि ते धरणे आंदोलन आम्ही त्याच ठिकाणी ते जाहीर केलं. काही मोठा मुद्दा नव्हता. मी या ठिकाणी 3 मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करतो. ते 3 मुद्दे कायदेशीर या अर्थानं राहील की हा पहिला मुद्दा जर का पंजाब स्टेटच्या गव्हर्नमेंटनं आणलेला होता, त्याला विरोध दाविंद्र सिंग यांनी पहिल्यांदा हा दावा पंजाब स्टेटनं दाखल केला आणि त्याचं बायफर्केशन मागितलं. मित्र हो, तो 2010चा दावा होता आणि 2010च्या दाव्यामध्ये 2024 मध्ये सुप्रीम कोर्टानं 7 विरोधात 1 असं जजमेंट दिलेलं आहे. आता आपण बायफर्केशनच्या प्रमाणात येऊ. सुप्रीम कोर्टानं अत्यंत कायद्याच्या पलीकडे जाऊन ज्याप्रमाणे आपण म्हणतो तोच खरा या ठिकाणी निर्णय दिलेला आहे. मी बायफर्केशनच्या संदर्भात अ ब क ड या पद्धतीत जेव्हा बोलतो तेव्हा जर का या एखाद्या स्टेट गव्हर्नमेंटला 100 जागा भरायचा असेल, 100 जागा भरत असताना महाराष्ट्रात बुद्ध जास्त आहेत, त्याच्यानंतर प्रगत जर जात कोणती येत असेल तर ती मातंग जात येतं, त्याच्यानंतर जर का प्रगत त्याच्यानंतर जात येत असेल तर चांभार येतं, त्याच्यानंतर प्रगत येत असेल तर मग खाटीक येतं. या महाराष्ट्रातल्या 4ही जातीचा जेव्हा आम्ही विचार करतो, या महाराष्ट्र सोडून जर तिकडे बघितलं, उत्तर प्रदेश बघितलं तर त्या ठिकाणी अनुसूचित जातीमध्ये चांभारा 1 नंबरमध्ये येतो. मी या संदर्भाचा जेव्हा विचार करतो तेव्हा मी पहिल्यांदा म्हटलं की मला बायफर्केशनच्या संदर्भात 3 मुद्दे मांडायचे आहे. ते 3 मुद्दे असे, 100 जर जागा या ठिकाणी शासनाला भरायची असेल तर 100 मध्ये 25-25 बायफर्केशन करावं लागेल. अनुसूचित जातीला असं गृहीत धरू लोकसंख्येच्या प्रमाणात 40 येतील. जर का समजा खालच्या वर्गाला इथल्या खाटीक समाजाला तर 30 जागा येत असेल एखाद्या सर्व्हिसच्या प्रमाणात. या सर्व क्रांतिकारी महामानवांना मी अभिवादन करतो, वंदन करतो. मित्रहो, आज आपण ज्या विषयासाठी इथे आलो आहोत त्याचं जर टेक्निकली गोष्टी जर पाहिल्या तर लगेच की आपल्या लक्षात येत नाही. मी जेव्हा समाजामध्ये गेलो, लोकांमध्ये गेलो, तेव्हा काही लोकांचा असा कल होता की वर्गीकरण झालं तर बरं झालं. ज्या समाजाला म्हणजे पर्टिक्युलर SC आणि ST मधले इंटरनल ज्या जाती आहेत, काही जातींना त्याचा जास्त लाभ झाला आणि काही जातींना त्याचा लाभ झाला नाही. परंतु जर वर्गीकरण आलं
तर मात्र इतरांना त्याचा फायदा होईल. परंतु जर तुम्ही ते जजमेंट पाहिलं तर जजमेंट काय म्हणतं की जर SC/ST वर्गीकरण आणि क्रिमिनलचा जो अधिकार आहे तो स्टेट गव्हर्नमेंटला दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाने हातात काहीच नाही घेतलं. मग स्टेट गव्हर्नमेंटला दिल्यानंतर काय प्रॉब्लेम होणार आहे? तर एक्झाम्पल देतो मी की राजस्थानमध्ये मीना समाज जास्त आहे ST मध्ये, मध्य प्रदेशमध्ये भील आहे, छत्तीसगडमध्ये वेगळे आहेत. म्हणजे जर STचा विचार केला तर SCचा जर विचार केला तर UP मध्ये चांभार मांग हे लोक जास्त आहेत. आणि महाराष्ट्रात जर विचार केला तर इथं बुद्धिस्ट लोकांची संख्या जास्त आहे, महारांची संख्या जास्त आहे. जर हे वर्गीकरण झालं तर प्रॉब्लेम असा होईल की त्या 15% अबकडं सिस्टीम सुरू होऊन जाईल. जो UP मध्ये म्हणजे जो चांभार वर्ग आहे किंवा मातंग वर्ग आहे त्याला त्या 15% जास्त रिझर्वेशन भेटेल. महाराष्ट्रामध्ये महार लोक आहेत त्याला जास्त रिझर्वेशन भेटेल, कारण की त्याच्यात स्पष्ट दिलं आहे की ज्याची संख्या जास्त आहे त्या 15% त्यांना जास्त रिझर्वेशन द्या. म्हणजे असं होईल की केंद्रातलं रिझर्वेशन वेगळं, स्टेटमध्ये वेगळं, म्हणजे एकाच कॅटेगरीमध्ये वेगवेगळं रिझर्वेशन आपल्याला पाहायला भेटेल. आणि त्याच्यामुळे या देशामध्ये मोठ्या प्रमाणात जातीय दंगली निर्माण होऊ शकतात, जातीय संघर्ष निर्माण होऊ शकतात. हे बाबासाहेबांना तेव्हा सुद्धा कळलं होतं आणि त्यामुळे त्यांनी त्याला प्रवर्गात कन्वर्ट केलं. जातींमध्ये कन्वर्ट नाही केलं तर SC/ST हा प्रवर्ग आहे. या प्रवर्गाला एकत्रित मिळून रिझर्वेशन दिलेलं 15% आणि 7%. आणि याला चॅलेंज सुप्रीम कोर्टाचे जज करतात की ज्यांना रिझर्वेशन समजत नाही. घराणेशाही आहे त्याच्यामध्ये सगळी भरलेली आणि ते जजमेंट आपल्याला देतात. जर खरंच त्याच्यामधला जर एक जरी SC/ST मायनॉरिटी याच्यातले जर सगळ्या त्या 7 पैकी जर कॅटेगरीतले जर मेजॉरिटीमध्ये ते जर असते जास्त तर त्यांना या समाजाची झळ समजली असती. दुसरा भाग आहे क्रिमिनलचा, की लोकांना असं वाटतं क्रिमिनल लागू OBC साठी लागू आहे की ज्याचं उत्पन्न जास्त आहे 8 लाखापेक्षा त्यांना OBCचं सर्टिफिकेट भेटते. म्हणजे एक्झाम्पल त्यांना जास्त त्याचा फायदा होतो. ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांना लाभ भेटला नाही पाहिजे. हीच संकल्पना त्यांनी SC/ST मध्ये टाकली. पण तुमच्या हे लक्षात येतो मी की या देशामध्ये जे निर्णयात्मक अधिकार म्हणजे निर्णय घेणारे अधिकार आहेत, पद आहेत, जे घटनात्मक पद आहे त्या पदांवर किती SC/ST लोक आहेत? मोजून 2% वर सुद्धा लोक नाही. म्हणजे तुम्ही निर्णयात्मक अधिकाऱ्यांवर आम्हाला प्रत्येक वेळी वेटीस धरलेला वंचित ठेवलेला आहे. त्याचा परिणाम असा होणार आहे की जरी आता तुम्ही जर पाहत असाल की कोणी मॅनेजर असतं बँकेचं, कोणी संचालक मंडळावर असते SC/ST मधला विधी, पण त्यालाही आज जातीय विषमतेची झळ पोचलेली आहे. त्याला सुद्धा कमी लेखल्या जाते. ही वस्तुस्थिती आहे. आणि या देशामधला जोपर्यंत जातीय अंत होणार नाही, खतम जातीय विषमता खतम होणार नाही तोपर्यंत हे रिझर्वेशन त्याचं कायमस्वरूपी राहणार आहे. कारण की जोपर्यंत तुम्ही आम्हाला मान सन्मान देणार नाही आणि जोपर्यंत आम्ही तुम्हाला संधी देणार नाही तोपर्यंत आम्ही हक्कासाठी सदैव लढत राहू. आपण वेगळे एकीकडे वेगळं बोलतो. अनेक पक्ष म्हणतात की सबकी भागीदारी, सबकी भागीदारी, तर आम्हाला प्रत्येक क्षेत्रात भागीदारी पाहिजे. मग ते राजकीय क्षेत्र असो की सामाजिक क्षेत्र असो की शैक्षणिक क्षेत्र असो. आज किती लोकांना शैक्षणिक संस्था आहे? SC लोकांच्या किती संस्था आहे? विचार करा. किती लोकांच्या मुस्लिम लोकांच्या संस्था आहेत, किती ST लोकांच्या संस्था आहेत? सगळ्या संस्था त्यांनी हडप केलेल्या आहेत. सगळं ग्रँट घेऊन घेतात. आज एक्झाम्पल देतो तुम्हाला, तिथे तुम्हाला देणं आवश्यक आहे. आज जर तुम्ही पाहिलं तर इरविनची काय अवस्था आहे, किती करोड रुपये अनुदान भेटतं, पण तेच जर PDMCचा विचार केला तर करोडो रुपये तिथं अनुदान भेटतं. ही स्थिती आहे. मी माहितीच्या अधिकारात काढलेला आहे. तिथं जे पद भरले ते कॅटेगरीनुसार नाही भरले आहेत, कॅटेगरीनुसार भरले नाही. आता त्यामध्ये अजून एक भाग आला की जर क्रिमिनल जर आलं तर बा फायदा होतील. पण हे लक्षात घ्या, बिंदू नामावली जी 100 बिंदू नामावली जर कोणी वाचली असेल तर त्याचा जर कॅल्क्युलेशन कळलं तर आज तर शासनानं क्लास 3 क्लास 4ची पदच बंद केली. मग त्याचा तर इनडायरेक्टलीच फायदा होणार नाही आहे. क्लास 3 आणि क्लास 4चे पदच नाही आहेत. कुठून होणार आहे ती गोष्ट? तर हा जो आहे हा वैचारिक लढाई आहे. अनेक लोकांनी आम्हाला फोन आले की बा भारत बंद आहे, पण आम्ही बाबासाहेबांचे लेकरं शासनाच्या ज्या अधिपत्या संविधानिक पद्धतीने आमचा लढा कायम राहील. ही लढवण्याची पहिली लढाई आहे. यानंतर अनेक तीव्र आंदोलन होतील आणि आता मूठ बांधून तयार ठेवा. आणि जे जे पक्ष आपल्याला सपोर्ट करतील ना
नाही, यावेळी विधानसभेत त्यांना सुद्धा धडा शिकवा. कारण की जेव्हा ते आपल्याला मतदान मागायला येतं तेव्हा इथं लढायला कुठे येतात. अनेक लोक म्हणतात हमारा भाई ऐसा है, सबके लिए करता है. आम्हाला आता किराणा नको, आम्हाला ते 1500 रुपये नको, आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे. त्या 1500 रुपयापेक्षा जर या सरकारनं 100 युनिट जर माफ केलं असतं तर सर्वांचा फायदा झाला असता. इलेक्ट्रिक बिल जर 100% माफ केलं असतं तर कशाला 1500 रुपये टाकायची गरज आहे. तर हे भुलभुलैयामध्ये राहू नका. मागच्या दारानं तुमचं रिझर्वेशन खतम करण्याचा प्रयोग चालू आहे आणि या सोबतच आपली दुसरी लढाई सुद्धा राहणार आहे, ते म्हणजे खासगी आरक्षणामध्ये. जोपर्यंत या खासगी आरक्षणामध्ये आपलं रिझर्वेशन होत नाही, खासगी लोक आहे म्हणजे खासगी सिस्टीम मध्ये, तोपर्यंत वटणीवर येणार नाही. कारण की जिकडे तिकडे प्रायव्हेटायझेशन करत आहे आणि हे प्रायव्हेटायझेशन करण्यासाठीच हे जे आहे ना डावपेच चालू आहे. तर सरकार करणार नाही, मोदी सरकार, तर मग सुप्रीम कोर्टानं केलं. आता तुम्हाला एक्झाम्पल देतो. काही लोक असं म्हणतात की सुप्रीम कोर्ट, आपण पाहिलं ना लोकसभेत की जेव्हा नामांकन सक्रिय तर काही लोक तनानं म्हणजे उपस्थित, तुम्ही आल्याबद्दल तुमचं स्वागत करतो, अभिनंदन करतो. ज्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी गेल्या 8 दिवसापासून रात्रंदिवस मेहनत केली त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो. जे कार्यकर्ते पाठीमागून होते त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो. ज्या लोकांनी आर्थिक सहकार्य केलं, आता हा पहिला फेज, इथून आपल्या आंदोलनाची सुरुवात झाली. आता दुसरं आंदोलन म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल इथून येणाऱ्या इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तींनी का आंदोलन संपलं असं नाही. हा पहिला टप्पा आजचा. या संदर्भात जनजागृती करणं महत्वाची होती. अनेक लोक हे विचारतात का नेमका हा प्रकार काय. जर सामान्य कार्यकर्त्यांनाच हा प्रकार समजला नव्हता तर आता इथं विविध मान्यवरांनी आपल्या कुवतीनुसार अभ्यासानुसार जे जे तुमच्या समोर सर्वांना सांगितलं, हे इथून गेल्यानंतर लोकांपर्यंत पोहोचवणं म्हणजे दुसऱ्या फेजची चांगली तयारी करता येईल. दुसरी गोष्ट, जे लोक आता मी काय सांगितलं, तनानं, मनानं आणि आर्थिकतेनं ज्या लोकांनी बळ दिलं, माझ्या समाजात ज्या जातीतून मी आलो त्या समाजाचे किमान 30 ते 40 हजार कर्मचारी, थोडस 2 मिनिटं कडू बोलतो पण सत्य बोलतो कारण त्याची आवश्यकता आहे म्हणून, 30 ते 40 हजार कर्मचारी 1 कोटीच्या 50 लाखाच्या बंगल्यात राहतात. 1 लाख रुपयाचं कुत्र पोहोचतात, त्या कुत्र्याचा 200 रुपये खर्च असते. मी रस्त्यावर बसणारा एक कामगार आहे, रस्त्यावर बसतो, वैंडरकीचं काम करतो, वैंडरकीचं 50 रुपये जमा करतो. तर मी तुम्हाला खऱ्या परिस्थितीत सांगतो, ही जी लढाई आहे याची झड माझ्यासारख्या रस्त्यावरच्या बसणाऱ्या माणसाला पोहोचणार नाही आहे. कारण मी जर रस्त्यावर बसलो, माझ्या लेकरांना सुद्धा माहित आहे की येणारा तोही हसत खेळत रस्त्यावर बसणार. पण 1.5 लाखाच्या बंगल्याचे, जे कोटीच्या बंगल्यात जे लोक आहेत, अरे कमीत कमी त्यांना शर्म वाटायला पाहिजे का येणाऱ्या परिस्थितीला त्यांच्याच लेकरांना तोड देणार आहे, त्यांनाच एक झड पोहोचणार आहे. कारण त्यांचा लेकरू कोणी पुण्याला, कोणी बेंगलोरला, कोणी दुबईला, इकडे तिकडे शिकत आहे. या आरक्षणाचा सर्वात मोठा शर्मा वाटत नाही आमच्या कर्मचारी बांधवांना. मी शर्मापर्यंत याच्यासाठी पोहोचतो की अनेक लोक या ठिकाणाहून जातात, पाहतात, या रस्त्याने जातात, पाहतात काय चालू आहे. अरे साऱ्या तू नोकरी करतो, तुझ्या लेकरं बाहेर तर उद्या जा. आमच्या लेकरं बाहेर रस्त्यावरच्या लेकरं जे घडतात त्यांना उन्हाचा त्रास होत नाही, पण ज्यांचे लेकरं एसीत राहतील आणि त्यांच्या बायकांना याची उद्या झळ पोहोचणार तेव्हा त्यांना आणि विचारतात काय का आपल्या समाजावर काहीतरी होणार, काहीतरी केलं पाहिजे. फामते काय केलं पाहिजे रे,
तुझी बायको नाही लेका आंदोलनात, तुझे लेकरू नाही, तू ऑफिस आर्थिक मजबूती नाही, साड्या 200-200 रुपयाचे बिस्किट अर्ध कुत्र्याला. आता हा इथपर्यंतचा भाग, हा पहिला फेज. नाही तर तुम्ही समजान का भाऊराव राजभाऊ बोलले, हे सत्य परिस्थिती मांडण्याचं एक कारण. दुसरी गोष्ट, आता या आंदोलनाच्या संदर्भात गेल्या आठवड्याभरापासून आम्ही रात्रंदिवस आंदोलनाच्या तयारीत काम करतो. तुम्ही आले, आमचं मनोबल बढ़ावलं. ज्या लोकशाहीत आम्ही प्रतिनिधी निवडून देतो, दुसरा टप्पा खऱ्या अर्थानं त्याची सुरुवात सांगतो. आता मी या विषयातला तज्ञ नाही. इथं जे तज्ञ मंडळी होती त्यांनी हा सर्व तज्ञ मंडळीचे विषय समजून सांगितला. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का नाही? आलं ना? या लोकांनी हे काय बडबड करायला आले होते काय? हे या सर्व लोकांनी अतिशय विस्तृतपणे तुम्हाला सांगितलं का हे आंदोलन कशासाठी आहे, शासनाचा हा कट कशासाठी आहे, हे सर्व तुम्हाला सांगितलं. आणि तुमच्या बरोबर मी ऐकणार होतो, मलाही समजलं का याचा उद्या प्रभाव पडणार आहे. माझे लेकरू कसंही कमीत कमी रस्त्यावर बसणार आहे, तर चपराशी होणार आहे, तर ते आता काही होत नाही. समजलं. प्रश्न असा आहे का आमच्या आंदोलनातली आमची शांततेच्या मार्गाचं आम्ही आश्वासन दिलं का? आयुक्तांना सांगितलं का साहेब अनेक लेकरं दर सोमवारी शाळेत भरती कमी असते, कारण सर्व कोणी कावड यात्रेने, कोणी कुठं, त्याच्यामुळे आम्ही शाळा बंद करणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं. बाबासाहेबांना सांगितलं नाही शिका, मग शाळा कशाला बंद करायच्या? रस्त्यावर जो माणूस कमावते त्याचा रस्त्यावरचा व्यवसाय असला पाहिजे, म्हणून त्याच्यासाठी आम्ही बंद करणार नाही. पण असं समजू नका का आम्ही बंद करण्याची आमच्यात ताकद नाहीये. या अमरावती शहरानं अख्ख्या शहराला वेठी धरलेला आहे आंबेडकरी. दुसरी आणखी एक गोष्ट सांगतो, मागून एक आमच्या नेत्याचा काही अजून आदेश नाही आला. अरे काय आमची लाल झाल्यावर आदेश देणार आहेत का नेते? स्थानिक पातळीवर ते तुम्ही सर्व पदाधिकारी या. जर आंबेडकरी चळवळीतल्या कोणी कार्यकर्त्यानं एखाद्या अन्याय अत्याचार विरुद्ध एखादा कॉल दिला असेल तर सर्वांनी दंड भेटायला तिथं आलं पाहिजे, सारे मतभेद फिरून आलं पाहिजे. इलेक्शन झालं, इलेक्शनचा या 1 ऑगस्टला एक निर्णय जाहीर झाला, ज्यामध्ये निर्णयामध्ये माननीय सुप्रीम कोर्टानं एक निर्णय दिला की SC STचं वर्गीकरण झालं पाहिजे आणि यांच्या जातीमध्ये फूट पडली पाहिजे आणि यांचं जे एकत्रित आरक्षण आहे ते आरक्षण विभागलं गेलं पाहिजे. आणि जो फायदा इथल्या SC आणि ST वर्गातील सर्व प्रवर्गातील आमच्या जाती धर्मातील सगळ्या लोकांना होतो, त्याचं वर्गीकरण करून याच्यामध्ये फूट पाडण्याचं षडयंत्र हे मनोवादी सरकार, हे भाजपा सरकार करत आहे. आणि याचा आम्ही तीव्र या ठिकाणी निदर्शन करून त्यांचा निषेध करत आहे. आणि आझाद समाज पार्टी माननीय भाई चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वामध्ये सुद्धा खूप मोठं जन आंदोलन सुरू आहे. म्हणून या ठिकाणी आपण आझाद समाज पार्टीच्या वतीनं सुद्धा या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत आहे. मित्रांनो, याच्या मागचं षडयंत्र समजून घेणं फार महत्वाचं आहे. आज जर आपण SC आणि ST बघितलं तर यामध्ये कोणत्या जाती आहेत, कोणत्या पोटजाती आहे आणि कोणती जात वर्त गेलेली आहे याचं आपण या ठिकाणी चिंतन मनन केलं पाहिजे. जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त महाराष्ट्रातील बौद्ध जी जात आहे, म्हणजे जी महार आहे, त्यांनी प्रगती केलेली आहे. आणि ही प्रगती इथल्या मनोवादी लोकांना पचनी पडत नाही, म्हणून इथल्या बहुजनांच्या आणि बहुतांच्या विरोधात हे षडयंत्र सुरू करण्याचं काम केलेलं आहे. आज सगळ्या जातींना घेऊन चालत आहे तो बौद्ध समाज आहे. आज कोणत्या खऱ्या अर्थानं आपल्या जो न्याय हक्क आहे त्या न्याय हक्काच्यासाठी आपण जे रस्त्यावर आहात त्याबद्दल मी तुमचे लवकर अभिनंदन करतो. तसे आपण त्यावेळेस आपल्यावर अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस आपण रस्त्यावर असतोच. हा एक वेगळा घाला, हा एक संवैधानिक मार्गाने घाला आपल्यावर घालण्यात आला. आणि त्या संदर्भात मी काल परवाच जे फुल साहेब यांच्यासोबत सुद्धा चर्चा केली, अनेक लोकांसोबत चर्चा करतात आणि त्यांना मी ड्राफ्ट करून मिश्राम साहेब त्यांना मी ड्राफ्ट करून मागितला की त्या सगळं, कारण ते जवळपास 500-600 पानाचं जे काही जजमेंट आहे त्या 500 पानाचं जजमेंट आहे. त्या जजमेंटमध्ये जे जे काही आहे, आता प्रथमदर्शनी जे काही त्यांनी सांगितलं मला की ज्या गोष्टीची मागणी नव्हती त्या गोष्टीवरच त्यांनी भर देऊन त्याच्यावर निर्णय दिला. मग 500 पानाचं जजमेंट आहे, 500 पानाचं जजमेंट आहे. त्याच्यामध्ये 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 5
याचं क्रिमिनलचं काही कोणी मागितलं नव्हतं, कोणी वर्गीकरणाचं सुद्धा मागितलं नव्हतं. परंतु हे ज्या गोष्टीच्या काही मागण्या नव्हत्या त्या गोष्टीवर विशेषतः भर देऊन जो काही निर्णय दिला गेला तो अतिशय चुकीच्या पद्धतीनं आणि आपल्या न्यायावर एक गदा आणणार आहे. तो भविष्यात आज नाही तर उद्या त्याचे निश्चितच आपल्या पिढीला आणि जी आपली पिढी आहे त्या पिढीला त्याचे चटके बसणार आहे. म्हणून येणाऱ्या काळात जे काही माझ्यावर जबाबदारी आहे ती संसदेतली जबाबदारी आहे, ते संसदेत निश्चितच यावर लढण्याचा मी प्रयत्न करेन. तो त्या प्रश्नाला प्रयत्न करेन. एवढं त्या प्रसंगी आपल्याला गावी देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. दोस्तों नमस्कार, स्वागत है आपका। दोस्तों, आजादी का जो 78वां वर्ष है 15 अगस्त 2024, ये आज हमें आजादी मिले हुए 78 वर्ष हो चुके, लेकिन इन 78 वर्षों में बहुत सारे बदल भी हुए हैं। जो 1932 के पूना पैक्ट की वजह से जो आरक्षण के बीज रोपे गए थे, आज उसका बरगद के पेड़ के जैसे विस्तार हो चुका है। जो महात्मा गांधी, डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के बीच में जो करार हुआ था और जिसके कारण SC, ST और OBC को जो आरक्षण की सीटें आवंटित की गई थी, जो कोटा ठहराया गया था, वो 1950 में बाबा साहब द्वारा लिखित संविधान में बाकायदा इम्प्लाइड कर दिया और उसका इम्प्लीमेंटेशन करने का काम किया गया प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू के द्वारा। और तब से आरक्षण बाकायदा शुरू हुआ। कांग्रेस के प्रत्येक राज्य में आरक्षण का कोटा बिल्कुल बाकायदा भरा जाता है। लेकिन 1925 में एक दूसरी संस्था थी जो दूसरी विचारधारा थी, RSS की विचारधारा, वो 1932 का भी उन्होंने विरोध किया, 1950 के संविधान का भी विरोध किया, हिंदू कोड बिल का भी विरोध किया और कांग्रेस के जितने भी कार्यक्रम थे उन सबका भी विरोध किया। और विरोध सबसे ज्यादा किया गया आरक्षण का। जो गरीब, अति पिछड़े SC, ST लोगों को जो आरक्षण के रूप में जो राजनीतिक आरक्षण मिलता था, जो सामाजिक आरक्षण मिलता था, जो एजुकेशन और सरकारी उपक्रमों में जो आरक्षण मिलता था, जिसकी वजह से अति पिछड़ित लोगों ने, समाज बंधुओं ने, SC वर्ग ने और ST वर्ग के लोगों ने अपना विकास बाकायदा किया है। लेकिन इन आरक्षणों का जो विरोध करते करते आज RSS की स्थापना को 99 वर्ष हो चुके हैं। जो उनकी विचारधारा थी, एक देश एक राजा, हिंदुत्व राष्ट्र, जिसमें आरक्षण के लिए कोई जगह नहीं है, वो राज्य सत्ता में आ गए। दोस्तों, अगस्त 1 तारीख 2024 का दिन आरक्षण की दुनिया में एक काला दिन साबित हो सकता है। इसी दिन सुप्रीम कोर्ट का आदेश आया है, 7 जजेस की खंडपीठ का जो आदेश आया है, जिसकी अध्यक्षता CJ चंद्रचूड़ साहब ने की, लेकिन आदेश लिखा गया, पढ़ा गया BR गवई इनकी तरफ से। 200-650 पन्नों का वो आदेश है, 250 पेज की तो उसकी प्रस्तावना ही है। वो प्रस्तावना में आपको संस्कृत के श्लोक भी देखे जाएंगे, सुने जाएंगे, आप पढ़िए उस आदेश। दरअसल उस आदेश में ये आया हुआ है, 7 जज का था, 6-1 से आदेश आया हुआ है और आदेश का मुख्य विषय है आरक्षण का वर्गीकरण। यह वर्गीकरण शब्द कहां से आया? साथ में क्रीमी लेयर लागू हो सकता है, वो कहां से आया है? दरअसल इसके बैकग्राउंड में जाना जरूरी है। आरक्षण कैसे मिला, क्यों मिला, किसके लिए मिला और आरक्षण का प्रावधान क्या है? सुप्रीम कोर्ट ने इस दिशा में डिसीजन क्यों दिया? दरअसल दोस्तों, आरक्षण के बीच 1932 पूना पैक्ट के बाबा साहब आम्बेडकर महात्मा गांधी के समझौते के अनुसार पड़े। बाबा साहब आम्बेडकर अछूत, दलित, दबे कुचले लोगों का प्रतिनिधित्व करते थे। महात्मा गांधी ओवरऑल सभी लोगों का प्रतिनिधित्व करते थे। महात्मा गांधी की सोच थी पहले देश की आजादी, बाबा साहब आम्बेडकर की सोच थी पहले दलित लोगों की आजादी, दलितों का जो शोषण हुआ उससे आजादी, दलितों का जो अस्पृश्यता की वजह से जो आपने बाहर फेंका गया, उन्हें समाज में समाविष्ट किया, इसके लिए उनकी लड़ाई। और इसके लिए बाकायदा पॉलिटिकल
आरक्षण की जरूरत है, सामाजिक सोशल आरक्षण की जरूरत है, बाबा साहब की ये मांग थी। तो वो जो करारनामा था वो था पुनः पैक्ट और आरक्षण के बीच उसी दिन पड़े। 95 सदस्य होते थे उस समय में राजनीतिक आरक्षण के रूप में। बाबा साहब आम्बेडकर महात्मा गांधी का करार था 149 पर पहुंच गया। आरक्षण उसी समय में लगभग 1.5 फुट हुआ था। दोस्तों, इसका कानूनी अमलीजामा पहनाने का काम भी महात्मा गांधी और बाबा साहब अम्बेडकर की वजह से हुआ। महात्मा गांधी के कहने पर ही बाबा साहब को संविधान सभा में चुनकर लाया गया, उन्हें संविधान रचना का जिम्मा दिया गया और बाबा साहब ने संवैधानिक तरतूब की आरक्षण के रूप में कलम 340 ओबीसी लोगों के लिए जो पिछड़े लोग हैं, 341 एससी लोगों के लिए, अनुसूचित जाति के लिए, 342 एसटी वर्ग के लिए, अनुसूचित जमाती के लिए। और वो कांग्रेस ने बाबा साहब की मृत्यु के बाद में भी निरंतर जारी रखा है। और उस आरक्षण की वजह से इन वर्गों के लोग बाकायदा सरकारी सर्विस में गए, अपनी प्रगति किया, उन्होंने बाकायदा राजनीति में चले गए, राजनीति में उनका प्रतिनिधित्व आ गया। जो बाबा साहब की सोच थी कि हमें हर जगह पर प्रतिनिधित्व होना चाहिए, भेदभाव मुक्त समाज होना चाहिए, वो बाबा साहब के कारण, महात्मा गांधी के कारण, नेहरू जी के कारण इम्प्लीमेशन में अब तक जारी था। 2024 1 अगस्त का डिसीजन इस पर कुठाराघात आ गया। दरअसल क्या हो गया, 2000 के लगभग आंध्र प्रदेश में चंद्रबाबू नायडू की सरकार थी। उन्होंने अपने राज्य में आरक्षण का वर्गीकरण का एक आदेश दिया था। ABCD के रूप में आरक्षण किया जाए, वर्गीकरण किया जाए अनुसूचित जातियों का और उन्हें डिवाइड किया जाए और उसके हिसाब से आरक्षण प्रोवाइड किया जाए। 2004 में ये उनका आदेश आया, तो उसके आदेश में पिटीशन गई है हाईकोर्ट में। हाईकोर्ट में 2004 और 4 का डिसीजन आया कि भाई ये वर्गीकरण रद्द किया जाए। उसके आदेश में सुप्रीम कोर्ट में पिटीशन चला गई। सुप्रीम कोर्ट के पिटीशन में भी ये आदेश आया कि वर्गीकरण नहीं हो सकता, क्योंकि SC/ST वर्ग को जो आरक्षण दिया गया वो गरीबी उन्मूलन का रास्ता नहीं है, गरीबी हटाओ का प्रोग्राम नहीं है। उस समय के 5 जजों के 5 ही जजों ने उस आरक्षण वर्गीकरण के विरोध में डिसीजन दिया था। दोस्तों, 2024 का जो डिसीजन आया 7 जजों का आया उसी पिटीशन के अगेंस्ट में, क्योंकि चालू थी निरंतर। बीच में 2016 के लगभग पंजाब में भी ऐसा मसला था, वो भी केस सुप्रीम कोर्ट में है। दोनों ही केसों का फॉर्मेट एक होने की वजह से मर्ज किया गया और उसका डिसीजन दिया है BR गवई साहब ने चंद्रचूड़ के अध्यक्षता में। 7 जजेस की पीठ थी, 6-1 से डिसीजन आया हुआ। मतलब 2005 का जजमेंट 5 जो जज थे वो प्लस इधर जो बेला त्रिवेदी ने जो इस जजमेंट के विरोध में आदेश दिया प्लस 1, ये भी 6 जज है और आज के भी 6 जज है। मतलब ये डिसीजन ही जो है वो असंवैधानिक है, मुझे ऐसा लगता है। इसे 9 जजेस की खंडपीठ में जाना चाहिए। बहरहाल कोई बात नहीं, डिसीजन आया। आदेश में क्या था? प्रमुखता से आदेश में प्रमुखता से था कि इसका वर्गीकरण किया जाए, वर्गीकरण किया जाए, साथ में क्रीमी लेयर लागू किया जाए। दोस्तों, क्रीमी लेयर का जो पहला फंड है, जनरली हम तहसील स्तर पर बात करते हैं और इनकम के स्तर पर बात करते हैं कि जिस व्यक्ति की इनकम 8 लाख के ऊपर जाती है उसे आरक्षण का लाभ नहीं मिलेगा। 8 लाख के नीचे जो है उन्हें आरक्षण का लाभ मिलेगा। लेकिन जब आप वर्गीकरण के इसमें क्रिमिनल का डिसीजन आप सुनेंगे तो उसमें लिखा है कि अगर आपको आरक्षण के रूप में सर्विस मिली है या आपको आरक्षण मिला है तो आपकी आने वाली दूसरी पीढ़ी को आरक्षण का लाभ नहीं मिलेगा और इसका अधिकार राज्य सरकार को भी दिया जाएगा। दोस्तों, आज मैं अगर सरकारी सर्विस पर हूं और एक मैं साधारण पुलिस कर्मचारी हूं, जवान हूं और मेरी अगली पीढ़ी IAS बनती है, कलेक्टर बनती है और उसमें क्राइटेरिया है उस पद को भोगने का, तो क्या उसे आरक्षण का लाभ नहीं मिलेगा? ठीक है, कोई बात नहीं बनेगा वो कलेक्टर, लेकिन उसकी जगह पर जो दूसरे वर्ग का जो व्यक्ति आएगा, अगर वो कलेक्टर के रैंक का ना हो या कलेक्टर की क्राइटेरिया पार नहीं करता हो तो वो जगह कैसे भरी जाएंगी? जो उसकी जगह पर तीसरा आएगा, अगर उसकी शिक्षा ही नहीं हुई तो मेरा जो दूसरी पीढ़ी है उसकी जगह कौन भरेगा, कैसे भरेगा? इसके बारे में सुप्रीम कोर्ट ने कोई स्पष्ट दिशा निर्देश दिया नहीं है। मेरा दूसरा सवाल यह है
कि जो आरक्षण अब तक जो लागू था वो पूरा कोटा भरा गया क्या? SC/ST का कोटा कभी भी नहीं भरा। आज भी 5 और 6% के लगभग हर संस्थान में, हर सरकारी उपक्रम में आरक्षण है, जबकि उन्हें 12+5 17% के लगभग पूरा कोटा भरा जाना आवश्यक था। वो कोटा भरने की ओर ध्यान क्यों नहीं दिया? दूसरी मेन बात है SC/ST का जो जातिगत जनगणना होनी चाहिए, उसके बारे में सुप्रीम कोर्ट ने कोई आदेश नहीं दिया। आप कैसे तय करेंगे कि कैसा वर्गीकरण किया जाए? जातियां कितनी है, उस जातियों की जनसंख्या कितनी है, प्रत्येक वर्ग में कितनी जातियां आएंगी और प्रत्येक वर्ग में कितनी जनसंख्या आएंगी? सुप्रीम कोर्ट ने इस बारे में स्पष्ट दिशा निर्देश दिया नहीं। सबसे मुख्य बात है ये आरक्षण का जो प्रावधान या वर्गीकरण का जो प्रावधान किया है, मैं ये पूछना चाहता हूं 70 साल से सुप्रीम कोर्ट अस्तित्व में है, सुप्रीम कोर्ट में अब तक कितने SC जज बने हैं या कितने ST जज बने हैं? हाईकोर्ट में कितने SC है और ST कितने हैं? या अति पिछड़े समाज के कितने जज हैं? वकील कितने हैं? ये सुप्रीम कोर्ट ने कभी देखा? मेरी जानकारी में इतना है कि आजादी के बाद में आज पहली बार एक दलित जज है, वो है BR गवई, और BR गवई के ही कंधे पर वो बंदूक रखकर गोली चलाई गई है, आरक्षण वर्गीकरण करो और क्रिमिनल लागू करो। दोस्तों, हर आरक्षण के लिए जरूरी नहीं है कि उस जाति का है इसलिए उसे प्रमोशन मिलेगा, इसलिए उसे पद मिलेगा। उसके लिए भी बाकायदा योग्यता होती है, उसकी पढ़ाई लिखाई जरूरी होती है, उसकी एजुकेशन जरूरी है, उसकी क्वालिफिकेशन, उसकी योग्यता, उसकी लाइबिलिटी, उसकी दक्षता, हर चीज उस पद के अनुरूप होना चाहिए। उसके बाद में आरक्षण का एक तमगा लगता है, तब जाके उसे सर्विस मिलती है। बैठे बिठाए सर्विस नहीं मिलेगी। ये कौन तय करता है? ये सुप्रीम कोर्ट कैसे तय करेगा? और सुप्रीम कोर्ट ने आदेश दिया है तो कैसे दिया है? कानून बनाने का अधिकार सुप्रीम कोर्ट का नहीं है, कानून बनाने का अधिकार पार्लियामेंट का है, और उस कानून को पास करने का अधिकार राष्ट्रपति को है, सुप्रीम कोर्ट को नहीं है। सुप्रीम कोर्ट उस कानून का रखवाला है। उस कानून में कुछ खामियां आती है तो सुप्रीम कोर्ट उसे सजेस्ट करता है, सजा के तौर पर प्रावधान भी करता है, निरस्त भी करता है, कानून नहीं बना सकता। दोस्तों, चंद्रबाबू नायडू की वजह से आज नरेंद्र मोदी सर की सरकार बनी है 2024 की, 240 सीटों पर अटकी हुई, जो गले की हड्डी होती है वैसी स्थिति बीजेपी की 2024 के लोकसभा में है। 240 सीट आए, चंद्रबाबू नायडू की 16 सीट लोकसभा की, और उनके साथ में उनके सहयोगी पवन कल्याण की 2 सीट 18, प्लस नीतीश कुमार की 12 सीट बिहार में। इन दोनों ने ही नरेंद्र मोदी की नैया को बचाया है समर्थन देके, और बीजेपी गठबंधन की सरकार बनी है। आपको ध्यान होगा जब मंत्रिमंडल बन रहा था मोदी सरकार का, नीतीश कुमार ने किसी भी मंत्री पद की मांग भी नहीं रखी, प्लस नायडू ने भी कोई पद नहीं मांगा, कोई मंत्रालय नहीं मांगा, वित्त मंत्रालय ने कुछ भी नहीं। क्यों नहीं मांगा? जबकि पूरे देश को पता है, देश की राजनीति में सभी को पता है कि चंद्रबाबू नायडू की डिमांड कभी खत्म नहीं होती। चंद्रबाबू नायडू ने अटल बिहारी को हैरान परेशान कर दिया था अपनी डिमांड रख रखकर। इस बार चंद्रबाबू नायडू ने डिमांड क्यों नहीं रखी किसी भी मंत्री पद के लिए? पैसा भी अगर उन्हें मांगा है तो अभी बजट सत्र में उसका प्रावधान किया गया है, लेकिन उनकी जो मुख्य मांग थी 2000 की और 2004 के बीच की जातिगत आरक्षण, क्या कारण है? सहयोग है या जानबूझकर न चंद्रबाबू नायडू को नरेंद्र मोदी ने खुश करने के लिए आरक्षण वर्गीकरण का प्रावधान रखा है? क्योंकि सुप्रीम कोर्ट के आदेश को निरस्त करने की ताकत पार्लियामेंट रखती है, और पार्लियामेंट में उन्होंने कोई सत्र बुलाया नहीं, जबकि सत्र शुरू था जब डिसीजन आया, उन्होंने कोई बयान भी नहीं दिया हुआ नरेंद्र मोदी सरकार ने, और आरक्षण का वर्गीकरण का उन्होंने हवा में बात उड़ा दी है। दोस्तों, आरक्षण खत्म करना, इनकी जो मानसिकता है वो बाबा साहेब के सपनों पर कुठाराघात है। महात्मा गांधी, बाबा साहेब अम्बेडकर और जवाहरलाल नेहरू के सपनों को खत्म करना है, और देश की जो एकता है वो आरक्षण के रूप में जो टिकी हुई है, क्योंकि 1/7 जातियां एसटी में दुनिया भर की जातियां हैं, वो जातियों को डिवाइड करके, रूल करके, अंग्रेजी की नीति अपना के इस देश को खत्म करने की नीति है।